श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी कृपा चॅनलवर सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. ठाण्याच्या डॉक्टर अर्चना पवार लहानपणापासूनच स्वामींची सेवा करत आलेले आहेत आणि त्यांच्या मुखातूनच त्यांचे काही अनुभव मी इथं शेअर केलेले आहेत. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मैत्रिणींनो, जर तुमचे काही अनुभव असतील तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा त्याच नंबरवर व्हॉट्सअप कॉलवर तुम्ही व्हिडिओ देखील शेअर करू शकता. तर स्वामींची अशी अखंड सेवा करत राहा. तुमच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर अर्चना धस जाधव. मागच्या काही दिवसांपासून जयश्री ताईंच्या स्वामी कृपा चॅनलशी मी जोडली गेली आहे. हे चॅनल मी बऱ्याच दिवसापासून फॉलो करते आहे. स्वामी आपल्या सगळ्यांच्या बरोबर सतत आहेत. आपल्या सगळ्यांना सतत त्यांची असण्याची अनुभूती देत आहेत. माझ्याबरोबरही असे खूप काही अनुभूती आली आणि मला आज तुमच्या सर्वांबरोबर ते शेअर करावंसं वाटतं. स्वामींचा तारक मंत्र कायम मनामध्ये माझ्या असतो, अगदी लहानपणापासून. माझा जन्म एका अतिशय सुशिक्षित आणि उच्च शिक्षित कुटुंबामध्ये झाला. माझे वडील आणि माझे काका हे पोलीस डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. आमचे मोठे काका त्या काळचे डॉक्टर असल्यामुळे मला डॉक्टर होण्याची इच्छा बालपणापासून मनात होती. स्वामींनी माझी विद्वत्ता कायम ठेवली, मला कुशाग्र बुद्धी दिली आणि स्वामींच्या आशीर्वादानेच मी डॉक्टर झाले. माझं शिक्षण अगदी मेरिटवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून माझं शिक्षण झालं. लग्नानंतर आलेले चांगले, वाईट, गोड, आंबट, तिखट अनुभवांमुळे मला माझ्या 2 मुलांना घेऊन सासरच्या शहरापासून दूर मुंबई शहरामध्ये यावं लागलं. इथे आल्यानंतर खूप अथक प्रयत्नांनी, भरपूर परिश्रम करून मी माझं स्वतःचं क्लिनिक एका ठिकाणी उभं केलं. माझ्या क्लिनिकमध्ये डे 1 पहिल्या दिवसांपासून स्वामींच्या आशीर्वादानेच पेशंट यायला लागले आणि माझं घर चालायला लागलं. स्वामींच्या आशीर्वादाने एका बाजूला घर, किचन, स्वयंपाक, 2 मुलांचं शिक्षण, हे सगळं सांभाळता एक असा दिवस आला की माझा मुलगा 12वीला गेला. तेव्हा मनापासून खूप इच्छा वाटायची की आपल्या मुलाला KEM सारख्या हॉस्पिटलमध्ये MBBSला ॲडमिशन मिळावं. माझ्या मुलाला स्वामींनी इतकी कुशाग्र बुद्धीचा बनवला आणि इतकं त्याच्याकडनं परिश्रम करून घेतले की ऑल इंडिया लेवलच्या नीट परीक्षेमध्ये तो क्वालिफाय झाला आणि त्याला GS मेडिकल कॉलेज KEM हॉस्पिटलला पहिल्याच मेरिट लिस्टमध्ये MBBSला ॲडमिशन मिळालं. हा माझ्या आनंदाचा सर्वोच्च परम बिंदू होता. आज माझा मुलगा 3rd इयर MBBS करतोय KEM मधून. व्यवस्थित दिवस चालले होते. अचानक माझा दवाखाना ज्या बिल्डिंगमध्ये होता ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला निघाली. मला दुसरीकडे कुठेही दवाखाना टाकण्यासाठी गाळा मिळत नव्हता. कायम मला असं वाटायचं की आपल्या घराच्या जवळ जर आपल्याला गाळा मिळाला तर आपल्या म्हातारपणापर्यंत आपण व्यवस्थित तिथे प्रॅक्टिस करू. मनामध्ये एक योजलं होतं की आपल्याला एका पर्टिक्युलर ठिकाणी हा गाळा मिळावा. अचानक जो बिल्डरने रिडेव्हलपमेंटला घेतला त्यांनी मीटिंग घेतली, सांगितलं की हे खाली करा. आणि त्यावेळेला मला खूप टेन्शन आलं की आता इथून पुढे कसं होईल. आपल्याला जर आपला दवाखाना शट डाऊन करावा लागला तर आपण प्रॅक्टिस कुठे करणार. मला दुसरीकडे कुठे गाळा मिळत नव्हता. आणि एका दिवशी मी माझ्या घराच्या देवाऱ्यापुढे मंदिरामध्ये मी अक्षरशः रात्री माझी मुलं अभ्यास करून झोपली आणि मी एकटीच देवापुढे रडत बसले. भयंकर कुंदके देऊन अचानक रडू आलं. म्हटलं, तुम्हीच माझे आई, तुम्हीच माझे वडील आहात, तुम्हीच मला इथे आणले, तुम्हीच माझ्या मुलांचं सगळं केलं, माझं सगळं करतात, माझ्याबरोबर तुम्ही आहात, मला अनुभूती द्या, मला ह्याच्यातून मार्ग काढून द्या. मी अगदी हट्टासारखे देवापुढे रडले. आणि त्या क्षणी मला अचानक मलाच कळलं नाही, मला एक आवाज आला, बाळा तुला काय हवंय.
तेव्हा मी त्यांना अक्षरशः सांगितलं की मला अमक्या अमक्या बिल्डिंगमधला अमका अमका गाळा मला हवा आहे आणि त्या मालकाने माझ्या समोर होऊन बसावं आणि मला ती रक्कम सांगावी आणि तो गाळा माझा राहावा. आणि देव कृपेने, स्वामी समर्थांच्या कृपेने मी तशीच रात्री झोपून गेले मुलांच्या बाजूला. सकाळी उठले, दवाखान्यात गेले, पहिला फोन खणाणला, समोरून फोन आला, अमका अमका गाळा आहे, त्या माणसाला तुम्हाला भेटायचं. 10 मिनिटात तो माणूस समोर बसला, माझ्या गोष्टी फायनल झाल्या आणि 2 दिवसात तो गाळा तिथे माझा दवाखाना थाटला गेला. हे सर्व आणि सर्व स्वामींची कृपा आहे. हे कधीही मला शक्य नव्हतं, पण हे 6 महिन्यामध्ये फक्त स्वामींचं सतत नामस्मरण या गोष्टींनी झालं. माझा कुठेही वशिला नाही, माझा वशिला फक्त स्वामींच्या चरणी, माझा हट्ट फक्त स्वामींच्या चरणी. आणि स्वामींनी ही गोष्ट मी मागितली, मला दिली. तो दवाखाना माझा यशस्वीरित्या व्यवस्थित रिझल्ट मी देते आहे. प्रत्येक पेशंट जो आपल्याकडे येतो आहे त्याला आपण रिझल्ट देतो आहे. त्यानंतर काही दिवसांनी असं वाटलं की आपण सक्सेसफुली हा दवाखाना चालवतो आहे. दुपारच्या वेळेला हिच्या तिच्या घरी जाणं, हिच्या तिच्याशी गॉसिपिंग करणं, गप्पा मारण्यापेक्षा आपण दुपारच्या वेळेला अजून एका ठिकाणी दवाखाना आपण थाटू शकतो. असा विचार आल्यावर परत एरिया सर्च केला. मग दुसरा एरिया माझ्या लक्षात आला की आपण घोडबंदर रोड इथे आपण टाकू शकतो. तिथेही जाऊन पाहिलं, एक एरिया मनात भरला, एक गाळा मनात भरला. स्वामींचं नामस्मरण घेतलं, तो गाळाही स्वामींच्या कृपाप्रसादाने आपला झाला. आज माझा दवाखाने 2 ठिकाणी आहेत. पहिला दवाखाना पोखरण रोड नंबर 2, देवदयानगर, रामेश्वर बिल्डिंगमध्ये, गाळा नंबर 13. डॉक्टर अर्चनाज ॲडव्हान्स स्किन अँड हेअर क्लिनिक या नावाने मी प्रॅक्टिस करते आहे. आणि दुसरा गाळा हे घोडबंदर रोड, शॉप नंबर 130, फर्स्ट फ्लोर, अर्केडिया, हिरानंदानी इस्टेटमध्ये आहे. तिथेही मी व्यवस्थित प्रॅक्टिस करते. आपल्या मॉडर्न मेडिसिनमधले फार वेगवेगळ्या शाखा आहेत मॉडर्न मेडिसिनच्या. त्याच्यातली जशी गायनेक, ENT, सर्जरी, तशीच एक शाखा आहे डर्मॅटॉलॉजी. डर्मॅटॉलॉजीची उपशाखा आहे एस्थेटिक मेडिसिन. एस्थेटिक मेडिसिनमध्ये मी प्रॅक्टिस करते.